अर्पिता घरामध्ये आल्यानंतर सुष्मिता स्वानंदीला खूप माज दाखवते, पण तेवढ्याच समोर येतो आणि तिचं बोलणं ऐकून तिचा जो काय माज उतरवतो. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, समर आणि आजी खूप खुश असतात आणि स्वानंदी त्यांच्याकडे कौतुकाने बघत असते. मनात म्हणते राजवडे किती प्रेमळ आहे, आजींवर किती प्रेम करतात. यांचे हे रूप मी पहिल्यांदाच पाहते. आत्तापर्यंत मी वेगळेच राजवडे बघत होते. देवा, यांचं दोघांचं प्रेम असंच राहू दे. आणि म्हणते चला आता झोपायला, नाहीतर सकाळी उठायला उशीर होईल. समोर म्हणतो हो हो आजी, गुड नाईट. आजी म्हणते गुड नाईट. आता दोघंही झोपायला जातात. समर स्वानंदी एकमेकाकडे बघत राहतात. समर म्हणतो काय झालं स्वानंदी मॅडम, ती तुम्हाला असं आनंदी बघून खूप छान वाटतंय. समर स्माईल करतो आणि म्हणतो चला झोपूया आता. सकाळी स्वानंदी आणि आजी खाली येतात तर वेगळाच कारभार चालू असतो. आता दोघी पण चकितून बघत असतात. आजी म्हणते काय गं, आज सण आहे का, आपण विसरलो की काय. स्वानंदी म्हणते नाही हो आजी, आज काहीच नाही आहे. आजी म्हणते मग हे चाललंय काय. स्वानंदी म्हणते मी पण तोच विचार करतो. आता आजी आवाज देते मिताली. मिताली येते. आजी म्हणते काय गं, हे सगळं चाललंय काय. मिताली म्हणते आम्ही स्वागताची तयारी करतोय. स्वानंदी म्हणते पण कशासाठी, कुणासाठी. मिताली म्हणते आम्हाला फक्त तयारी करायला सांगितली. स्वानंदी म्हणते कोणी सांगितलंय. तेवढ्याच सुश म्हणते मी सांगितलंय. तिच्या मागे मल्लिका, अंशुमनही येतात. स्वानंदी म्हणते पण कोण यायचंय, कोणाचं स्वागत करायचंय. तेवढे अर्पिता ओरडते मम्मा. तिला बघून स्वानंदी आणि आजीला धक्काच बसतो. सुश म्हणते ताई तुला आता कळालंच असेल कुणाचं स्वागत करायचंय. मल्लिका लाडात येऊन म्हणते अप्पी. अर्पिता आत येते आणि मल्लिकाला मिठी मारते. मल्लिका म्हणते कशी आहेस बाळा, तू कशी आहेस मॉम. आणि सुश तू कशी आहेस. आजी म्हणते अर्पिता लगेच आली पण. अर्पिता म्हणते आजी तुला काय प्रॉब्लेम आहे गं, मी इथे आले तर. स्वानंदी म्हणते तसं नाही अर्पिता ताई, पण तुम्ही आत्ताच सासरी गेल्या होत्या ना, म्हणून आजी विचारतायत. आता आजी हात झटकते आणि निघून जाते. स्वानंदी म्हणते सुश काही करायच्या आधी घरातल्या लोकांना एकदा विचारायचं तरी. मल्लिका म्हणते त्यात काय विचारायचं, आणि आप्पीचं हे घरच आहे. ते आता स्वानंदी समोर जात म्हणते हे बघ स्वानंदी, आप्पी आता इथेच राहणार. स्वानंदी म्हणते काकू पण अहो त्यांना त्यांचं सासर आहे, त्यांना संसार करू द्या. अर्पिता म्हणते मी संसार करायचा की नाही हे तू नाही ठरवायचं. मल्लिका म्हणते स्वानंदी अगं आता सुशनी निर्णय घेतला ना, तिच्याकडे अधिकार आहेत ना, तिला करू दे ना जे करायचं ते. स्वानंदी म्हणते काकू अहो ती लहान आहे, तिला कळतंय का ती काय करते काय नाही ते. आणि मला माहिती आहे ना, तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही हे सगळं करताय. आता मल्लिका सुष्मिताकडून बोलून तिला इमोशनल करते. स्वानंदी म्हणते सुश तुझा संसार सोडून तू या सगळ्यात पडायला नको होतं. सुष्मिता डोक्याला हात लावत म्हणते खरंच मला ना आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. तू ना मला सतत डॉमिनेट करतेस, आणि तुम्हाला इतकं डॉमिनेट करशील ना, उद्या जाऊन मला या घरातील नौकर करून टाकशील. समर दारातून हे सगळं ऐकत असतो. तो आता मोठ्याने ओरडतो सुष्मिता इनफ. आता मात्र घाबरून सगळेच बघायला लागतात. समोर बोट करत म्हणतो माझ्या बायकोवर आवाज चढून बोललेलं मी खपवून घेणार नाही, माफी माग त्यांची. आता सुष्मिता घाबरते पण म्हणते जिजू बघा ना ती माझ्याशी कशी वागते, अहो ती मला सारखी डॉमिनेट करत असते. समोर पुन्हा एकदा ओरडतो काय सांगितलं तुला, स्वानंदी मॅडमची माफी माग. जर माफी मागायची नसेल तर ह्या घराचे दरवाजे उघडेत. आता मात्र सुशला स्वतःची चांगलीच लायकी कळते. मल्लिका हळूच म्हणते सुश पटकन माफी माग. अर्पिता म्हणते काय रे दादा, तू कायम स्वानंदीकडून बोलतो, तुला हे कळत नाही ही स्वानंदी आमच्या सगळ्यांशी कशी वागते. अरे मी इथे आले हिला लगेच प्रॉब्लेम झाला, आणि सुशने मला इथे बोलवलं म्हणून ती सुशला नको नको ते बोलत होती, ते तुला दिसत नाही. पण समर मात्र मोठ्याने ओरडतो सुष्मिता काय सांगितलं. सुष्मिता घाबरते म्हणते सॉरी ताई. समोरून तो अर्पिता तू का आलीस इथे, तुला काय सांगितलं होतं ह्या घरात लक्ष द्यायचं नाही, तुझा संसार तू करायचा. आता आलीच आहे तर 2 दिवस राहायचं आणि स्वतःच्या घरी जायचं. आणि सुष्मिता घरातील सगळे अधिकार 15 दिवस तुझ्याकडे होते. मी काय म्हणालो होतो या 15 दिवसात तू घर कशी चालवती ह्यावर तुझे अधिकार ठरणार, पण मला नाही वाटत ह्या अधिकाराच्या तू योग्यतेची आहे. सुष्मिता म्हणते जिजू मी काय केलं, तर तू अर्पिताच्या संसाराचा विचार नाही केला, तू तिला इकडं बोलून घेतलं, जेणे की स्वानंदी मॅडमने असं कधीच केलं नसतं. घरातील लोकांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे फक्त स्वानंदी मॅडमला कळतं. त्यामुळे तुझ्याकडचे सगळे अधिकार मी आता काढून घेतो. घराच्या आणि लॉकरच्या सगळ्या चाव्या स्वानंदी मॅडमकडे दे. मल्लिका म्हणते समर अरे असं काय करतो, सुश लहान आहे, तिला एक संधी तर दे. समोरून तो काकू हा काय खेळ नाही आहे,
एक संधी द्या, 2 संधी द्या. ही घराची जबाबदारी खूप मोठी असते. आता मात्र सुष्मिता, मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताचा चांगलाच माज उतरतो. पण राजवाडे आपली एवढी काळजी घेतात आणि आपल्या स्वाभिमानाचा एवढा विचार करतात, म्हणून स्वानंदी अजूनच हरकून जाते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.